नमस्कार मित्रांनो, आपण कालच्याच जागेवर पुन्हा आलो आहे आणि दुसरा ब्लॉग करण्यासाठी. तर आता आपण दुसरा ब्लॉग करतो आहे. काल आपण इथूनच सुरुवात केली होती आणि तुम्ही बघताय की हे पूर्ण हिरवगार असं शेत आहे आणि शेतात मला एक पक्षी दिसतो आहे समोर. कोणता पक्षी आहे? ओके, ही आहे टिटवी. ही बघा, टिटवी आहे. तिचं घरटं हे जमिनीवर असतं. तिथेच आजूबाजूला कुठंतरी तिचं घरटं असणार आहे. त्याच्यामुळे ती तिथे कुठेतरी शेतात तिचं छोटंसं घरटं असेल जमिनीवर. त्या दिशेने ती जाण्याचा प्रयत्न करते. सकाळच्या वेळी हे असं दृश्य पूर्ण बघायला खूप मस्त वाटतं. बघा, जिकडे बघाल तिकडे हिरवळ दिसते. काल थोडं असं मळब होतं, परंतु आज एकदम असं क्लीन ऊन आहे पूर्णपणे. पण आपण त्याच दिशेने चाललो आहे काल जिथे आपण मगर स्पॉट केली होती. आणि आज मला ती मगर बघायची बसलेली, म्हणून आपण शांतपणे त्या दिशेने जाणार आहोत. इथेच काल आपल्याला मगरी दिसल्या होत्या ह्या स्पॉटला. खूप मगरी आहेत, खूप मगरी आहेत. हे बघा, एक 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 करून आता आत जात आहेत. पटकन त्यांना चाहूल लागली तसे त्या आत गेल्या आणि सूर्याचं प्रतिबिंब पाण्यावर दिसते. मला इथे तारेवर काही कवड्या पक्षी दिसत आहेत. कबूतर अशी छोटी प्रजाती आहे, दिसायला अत्यंत देखणा असतो. रांगेत अशी 5-6 बसली तिथे. आता आपण जिथे काल आपण मगर बघितली होती त्या दिशेने जाणार आहोत. आणि ती मगर आपल्याला पकडता येते की पकडता नव्हे तर आपल्याला ती कॅमेऱ्यात कॅप्चर करता येते की नाही बसलेली एकदम जवळून, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच दिशेने जाऊया. सावकाश जाऊया, जेणेकरून तिला आपली चाहूल लागणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित शूट करता येईल. याची पायवाट आहे.
सगळा नदीचा गाळ आहे तो वर किनाऱ्यावर नगरपालिकेने टाकलेला आहे. कारण पावसाळ्यात जेव्हा पाणी भरतं तर या साचलेल्या गाळामुळेच बाहेर येतं पाणी. आपण सावकाश त्या दिशेने जातो आहे जेणेकरून त्या मगरीला चाहूल लागणार नाही. इथे पण पाण्यामध्ये छोटे छोटे मगरी दिसत आहेत. ही काठी आहे. काल आपण जेव्हा इथून जात होतो तेव्हा इथेच ही मगर बसली होती, पण आपली चावल लागताच ती पटकन पाण्यात निघून गेली. आता आपण सावकाश तिथे जाणार आहोत, लक्ष न जाता. कॅमेरा मुद्दामून झूम करतोय मी. पायाची हालचाल एकदम व्हायब्रेशन जमिनीला जाणवणं इतक्या हळू याच्यात चालतोय. आता बघूया, याच स्पॉटला दिसली होती आपल्याला मगर आणि ती पटकन सावध झाली. मी आलो तेव्हा. मी जरा हळू बोलतोय. आता बघूया दिसते काय. इथे नाही आहे. काल इथेच ती मगर बसली होती सकाळच्या वेळेत, याच स्पॉटला इथे बसली होती आणि पटकन चावू लागली तशी निघून गेली पाण्यात. नदीत खूप मगरी दिसत आहेत, पण अजून नदीच्या काठावर बसलेली मगर मला दिसलेली नाही आहे. शोधण्याचा प्रयत्न करतोय मी. अजून थोडं पुढं जाऊया. तुम्ही बघू शकता, हा पूर्ण एक मातीचा थर आहे. जो गाळ नदीतला असतो ना, तो नदीच्या काठावर आणून टाकलेला आहे. कारण नदीतल्या गाळामुळं पावसाळ्यात जे पाणी भरतं त्याच्यामुळं नदीचं पाणी जास्त बाहेर फेकलं जातं. म्हणून नगरपालिकेने हा गाळ बाहेर काढून ठेवला आहे. हे बघा, इथे हा कालचा स्पॉट आहे जिथे तुम्हाला मी दाखवलं होतं. इथे सुद्धा मगर बसली होती. तसं बघायला गेलं तर आपल्या इथे सुसर, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये घडियाल बोलतात, ती बघायला मिळत नाही. आपल्या इथे जास्त करून मार्श क्रोकोडाईल बघायला मिळते. सुसर आणि मगर याच्यामध्ये फरक त्यांच्या तोंडाचा आहे. सुसर ही जी असते ही मगरीचीच प्रजाती आहे, पण तिचं जे तोंड आहे हे बारीक असतं, निमुळतं असतं आणि शक्यतो ती मासे जास्त पकडते. पण मगरी ज्या आहेत त्या कोणतेही भक्ष्य, कारण त्यांचा जबडा खूप ताकदवान असतो, ते कोणतेही भक्ष्य इझिली पकडू शकतात. आता आपल्याला इथे एक पांढऱ्या रंगाचा बगळा दिसला आहे. बघूया स्पॉट करता येतो काय. तो उडून जाणार, गेला आणि त्याप्रमाणे तो. समोर पण एक बगळा पांढऱ्या रंगाचा बसलाय.
ओ नो, ही बघा इथेच मगर बसली होती. ही बघा इथे गेली खाली, लगेच खाली गेली. इथे मगर बसली होती आणि आपली चाहूल लागल्या ती लगेच खाली गेली आणि माझं लक्ष पण नव्हतं. मी बगळ्याला शूट करण्यासाठी बघत होतो. तर हा जो समोर बगळा आहे त्याला मला शूट करायची होती, पण समोर माझ्या पायाजवळच मगर होती आणि पटकन ती पाण्यात निघून गेली. हा इथे बगळा बसला आहे मच्छी पकडण्यासाठी, मासे पकडण्यासाठी. पिवळ्या रंगाचे त्याचे पाय असतात. हा मोठा गाय बगळा आहे. बघूया अजून काय काय सकाळच्या वेळी बघायला मिळतं. पुढं थोडंसं जाऊन बघूया आणखीन एखादी मगर मिळते का बघायला. इथेच असतात. मगाशी पण तेच झालं, एकदम पायाजवळ मगर होती आणि चावल लागल्या ती सटकन पाण्यात निघून गेली. काल पण तसंच झालं. एकदम पायाजवळ आहे ते पण. ती बघा इथे एक पाण्यात गेली बघा, है ना. खूप शार्प असतात. ही सगळी इथे घरटी आहेत मगरींची. जसं की आता आपण बघतोय की इथे आपण आलो आहे आणि पक्ष्यांचा इतका किलबिलाट चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. इथं सुद्धा एक समोर पक्षी बसला आहे हळद्या, पण तो खूप लांब आहे, शूट करणं कठीण आहे. इथे एक टिटवी, ही तारवली नावाची जो पक्षी असतो तो माती गोळा करून घरट्यात नेऊन ठेवतो. तारवालीच नाही भाऊ, पाकोळी हे पक्षी आहे, कारण पटकन लक्षात येत नाही. तुम्ही निसर्गात फिरत असाल तर पक्ष्यांची ओळख असेल तर खूप फिरायला मजा येते निसर्गामध्ये, नेचरमध्ये किंवा जंगलामध्ये. बरेचदा काही पक्षी इतके समान दिसतात की ओळखणं कठीण असतं. आजसुद्धा आपल्याला मगर स्पॉट झाली, पण पटकन ती सावध झाली आणि आपण म्हणजे अगदी जवळ होती पायाच्या, पण पटकन निघून ती पाण्यात गेली. तीसुद्धा आज आपल्याला कॅप्चर नाही करता आली. काल तर एकदमच मोठी मगर होती, 12-13 फुटाची मगर होती. तीसुद्धा पटकन पाण्यात निघून गेली. आपण आल्या ती कॅप्चर नाही करता आली आपल्याला. आता झाडाच्या एका उंच टोकावर एक पांढऱ्या रंगाचा बगळा आहे. काय ते बघूया आपण. हा एशियन ओपनविल प्रजातीचा बगळा आहे, म्हणजे त्याला आपण मुग्ध बलाक म्हणतो मराठीमध्ये. थोडंसं जवळ जाऊन आणखीन आपल्याला शूट करता येतं काय बघूया.
एशियन ओपन बिल मुग्ध बलक. हा बघा इथे दिसतोय. अजून थोडं जवळ जाऊन बघूया. तो सुद्धा पटकन माणसाची चाहूल लागली ना तर पटकन पाण्यात निघून जातो. हाचा आपला दुसरा ब्लॉग आहे. काल आपण एक ब्लॉग केला होता, पहिलाच होता तो माझा, हा दुसरा आहे. पण तो करत असताना मगर आपल्या अगदी एकदम जवळून गेली. आता हा बघा आपल्याला इथून झाडाच्या मागून मी शूट करतोय, कारण त्याला चावू लागली ना तर तो पटकन निघून जाईल. एशियन ओपन बिल हा बघा. चोच उघडी असते. चोच जी ह्या बगड्याची चोचमध्ये फट असते, ते गोगलगाई किंवा खेकडे वगैरे जे कडक प्राणी असतात नदीमध्ये ते फोडण्यासाठी त्याची ही चोच अशी असते. आणि खूप मोठा पक्षी असतो. 2 मीटरपेक्षा 2-3 मीटरपेक्षा सुद्धा जास्त त्याचे पंख असतात रुंदीला. एक पेंटेड स्ट्रॉक म्हणून येतो याच्यामध्येच. तो खूप रंगीत असतो, म्हणजे असं ऑरेंज कलरची त्याची मान असते. आता इथे समोर नदीत एक मगर दिसते बघा, तिचं डोकं दिसतंय हे बघा. ते मगरीचं डोकं आहे. ही पण मगर आहे, पण अजून तिला चावू लागली नाही, कारण आपण सूर्याच्या उलट्या दिशेला आहोत. त्याच्यामुळं त्याचं रिफ्लेक्शन तिच्या डोळ्यावर पडतं आहे आणि त्याच्यामुळे तिला आपली चावू लागलेली नाही आहे. अजून तरी हा बगळा मुग्ध बलक जो कर्कोचा आहे तो अजून तरी उडून गेलेला नाही आहे. थोडं आणखीन जवळ जाता आलं तर बघूया. हा सुद्धा चालेल, हा सुद्धा क्लिअरच दिसतोय. काल आपण सांगितलं होतं की हे मगरीनी तयार केलेलं आहे, पण ते मगरीनी तयार केलेलं नाही. तर इथून पाणी खालती जाण्यासाठी नगरपालिकेनेच केलेलं आहे ते. तर तिथे येऊन मगरी बसतात आणि तसा तो शेप मगरींच्या आकाराचा झाला होता, कारण तिथे मगर बसून बसून तसा तो शेप झाला होता. तर थँक्यू मित्रांनो. आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. मला मगर स्पॉट करायची होती, पण ते शक्य नाही झालं, कारण अगदी जवळ येऊनसुद्धा मगर पटकन पाण्यात निघून गेली. जवळून मला कॅप्चर करायची ती बसलेली मगर, पण ते शक्य नाही झालं. तर हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. जेवढं शक्य झालं तेवढं करूया. पुढच्या वेळी जर कॅप्चर करता आली
तर नवीन ब्लॉगमध्ये बघू आपण. उलट्या दिशेने एक दिसते रिफ्लेक्शन. ती मगर पुढच्या साईडला चालत जाते. तर थँक्यू मित्रांनो, इथेच थांबतो. हा ब्लॉग थांबूया. व्हिडिओ जेवढा बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मला नवीन नवीन व्हिडिओसाठी मोटिवेशन मिळेल. अजून पण काही व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेत, तर ते सुद्धा बघा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुचवा, कमेंट करून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.